खरं म्हणजे गंभीराचा विषय आहे हा. विषय फक्त आपल्या लोटे MIDC पुरता मर्यादित नाही, तर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे. ह्याची पार्श्वभूमी जर आपण सगळ्यांनी पाहिली तर ह्या कंपनीला ज्या ज्या परवानग्या लागतात त्या कंपनीने त्या प्रत्येक परवानगी घेतलेली आहे. जर कुठल्या परवानगीचं उल्लंघन जर होत असेल तर नक्कीच त्या कंपनीवर कारवाई केली जाईल. आणि जर आम्हाला आढळून आलं की जर आपण सुद्धा आम्हाला कळून आलं की उल्लंघन होतंय तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूला कोकणातला जो हा युवक आहे, हा शहरामध्ये मुंबई, ठाणा, पालघर, बदलापूर, डोंबिवली, कल्याण इथे जो स्थलांतरित होतोय तो कुठेतरी कमी होण्यासाठी जर नवीन उद्योजक इथे येत असतील तर त्यांना अशा अटी शर्ती सुद्धा टाकलेल्या आहेत की आपल्याला त्याच्यावर हानी होणार नाही, म्हणजे तिकडच्या स्थानिकांना त्याची हानी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे. पण केंद्रातली जी कमिटी आहे जी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देतो, क्लिअरन्स दिल्यानंतर ती पोल्युशन बोर्डाकडे येते. क्लिअरन्स अगोदर मिळतं आणि क्लिअरन्स मिळाल्यानंतर पोल्युशन बोर्ड त्यांना परवानगी देते की ती कंपनी सेटअप करू शकतात. तर त्यांच्याकडे रीतसर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आहे आणि ते केंद्रातली कमिटी आहे, ती राज्यातली नाही आहे. केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्या परवानगीच्या आधारे MPCBने त्यांना कंपनी नियमाच्या आधारे त्यांना ती कंपनी चालवायची परवानगी दिलेली आहे. लोकातल्या अनेक कंपन्या डायरेक्ट पाणी सोडतात आणि काही कुठे असे सोडगाव असेल तर पाणी खराब होतं असं वारंवार चालतं. तिथल्या प्लॅन्ट स्टॉल बंद असतो असं, त्यावर काय कारण? एकदम उत्तम आपण प्रश्न विचारला. आताच जी आमची बैठक झाली हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि आता त्यांना आम्ही शेवटची वॉर्निंग नाही तर शेवटची त्यांना ह्याच्या मीटिंगच्या आधारे त्यांना आम्ही निर्देश देणार आहोत. आज 108 कंपनी लोट्यामध्ये आहेत, त्यातल्या 10% कंपनी ह्या ZLD आहेत. मी त्यांना सांगितले, आम्ही त्यांना सांगितले, तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही झिरो लिक्विड डिस्चार्ज असा प्रपोजल तुम्ही आमच्याकडे द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला कंपल्सरी करू की तुम्हाला झिरो लिक्विड डिस्चार्ज करावं लागेल. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे CETB आहे. हो, पण CETB आहे, पण ती CETB तुमची व्यवस्थित चालते का? नाही चालत. तर आता सहन करणार नाही असे स्ट्रिक्ट निर्देश त्यांना दिलेले आहेत. आणि मी त्यांना सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, जर तुमची कंपनी व्यवस्थित चालते ना, 100% तुमचं मत आहे, तर मला एक ॲफिडेव्हिट लिहून द्या की आम्ही नियमाचं तंतोतंत पालन करतोय, असं एक मला ॲफिडेव्हिट लिहून द्या. मगाचा जो विषय आहे PFASचा, की इटली सारख्या देशामध्ये जर ती कंपनी होती आणि तिथल्या एवढी प्रगत यंत्रणा असून त्यांना कळलं नाही की इतकी लोक बाधित झाले, तर आपल्याकडे ते कळण्याची काही यंत्रणा आहे का? आणि जर समजा उद्या असं जाऊन कळलं की आज सगळ्या परवानग्या त्यांच्याकडे आहेत आणि असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाली आहेत, मग काय करणार? बघा, आज आपण आपल्याच देशाला कमी का मोजतोय मला हे कळत नाही. आज आपले जे प्रदूषण नियंत्रण जे काही उपाययोजना आहेत हे आपले पण इतर देशांच्याच लेवलचे आहेत असं आपण समजलं पाहिजे. इटलीमध्ये काय झालं, ती दुर्घटना झाली की ते जाणून बुजून केलं, हे आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि अशी कुठली दुर्घटना आपल्याकडे होऊ नये आणि कोण जाणून बुजून करू नये याच्यासाठी MPCB आणि आमचे सगळे अधिकारी हे सतर्क आहेत. आणि बघा, लोकांच्या जीवनाशी कोणीही त्याच्यामध्ये हे करणार नाही, त्याच्यामध्ये दुर्लक्ष करणार नाही. आणि जर आपण जो मुद्दा मांडला की इटलीमध्ये जर असं होत असेल, इटलीमध्ये असं झालं असेल, तर तिकडची पार्श्वभूमी वेगळी होती, आपल्याकडची पार्श्वभूमी वेगळी आहे. असे जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या देशातले नियम वेगळे असतात, आपल्या देशातले नियम वेगळे आहेत. पण ते नियमाचं तंतोतंत पालन करून घेणं ही आमची जबाबदारी आहे. तर लोट्यांच्या कंपन्यांच्या अनेक कंपन्यांची यंत्रणा ती जुनी झालेली आहे, ते स्क्रॅप वापरतात. तुमची नाही, म्हणून मागेच आम्ही एक भरारी पत्रक पाठवलेलं. आम्ही 16 कंपन्यांचा व्हिजिट केलेलं आणि आश्चर्य असं वाटलं की 16 पैकी 15 पैकी 7 कंपन्यांना आम्ही क्लोजर डायरेक्शन दिलेलं. म्हणजे 50% कंपनींना क्लोजर दिलं. तेही आम्ही त्यांना आता सांगितलं की तुमच्या जर कंपनीची अवस्था अशी असेल तर आता सहन करणार नाही. शेवटी आता लोकांचा एवढ्या वर्ष त्यांना आता लोट्याच्या कंपनी ह्या वर्षानुवर्ष आहेत, ह्या काही नवीन कंपनी आहेत. एकात कोई कंपनी नवीन आली असेल, कोका-कोला सारखी नवीन कंपनी असेल, पण ह्या सगळ्या वर्षानुवर्ष जुन्या कंपन्या आहेत. तर आता ते सहन करणार नाही. आणि आता आमचे सदस्य सचिव यांचं तर स्ट्रिक्ट म्हणणं आहे की कोणचं नियमाचं उल्लंघन करत असेल
तर त्वरित त्याच्यावर कारवाई नाही तर आपण बंदच करणार आणि जोपर्यंत 100% ते नियमाचं पालन करून कंप्लायन्स करणार नाही त्याच्याशिवाय त्यांना रिस्टार्ट देणार नाही. दादा या पीफास बद्दलच एनपीसीबीने या कंपनीतून खरोखर धोका आहे किंवा काय असं सर्वे केलाय का किंवा मॉनिटरिंग करते का? जसं मी म्हणालो की ही जे कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक्स त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्तता केल्यात की नाही हे वारंवार त्याचं मॉनिटरिंग सुरू असतं. मॉनिटरिंग नंतर जो काय रिपोर्ट आमच्याकडे येतो त्याच्यामध्ये जर काही कुठली त्रुटी आढळली तर त्यांना आम्ही निर्देश सुद्धा देतो आणि जर असं काय आढळलं असेल तर 100% निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कारवाई नाही केली, त्यांनी जर अंमलबजावणी नाही केली तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक संदर्भात सुद्धा आमचा तिकडे सर्वे रिपोर्ट झालेला आहे. त्या सर्वे रिपोर्टमध्ये समाधानकारक आहे का आणि पीफासचं खरोखरच किती प्रोडक्शन होते हे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये जाणून घेतली, ही माहिती आम्ही घेतलेली आहे. पीफासचं प्रोडक्शन काय किती आहे साधारण? त्यांना प्रोडक्शन आता एक्झॅक्ट माहिती नाही पण त्यांना ते 100% कॅपॅसिटीवर आता प्रोडक्शन त्यांचं होत नाहीये हे मी सांगू शकतो. त्यांना प्रोडक्शन काय एक्स असेल त्यांचं प्रोडक्शन कमीच आहे. अजून ते प्रोडक्शन त्यांना वाढवायची परवानगी द्यायची. मी काय म्हणलो की हे जे निर्णय आहेत हे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणजे केंद्राची जी कमिटी आहे हे ते परवानगी देतात आणि परवानगी दिल्यानंतरच ते आम्ही त्यांना पुढचं काम करण्याची त्यांना हे देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.